अकोला में गुरुवार 28 अगस्त की शाम 5:30 बजे से 7 बजे तक जिले में तेज बारिश और तूफानी हवाओं ने तबाही मचाई। कई क्षेत्रों में पानी भर गया, लोगों के घरों में जल भरा हुआ और चल रहे गणेश उत्सव मंडलों को बड़ा नुकसान झेलना पड़ा। कई मंडपों की छतें उड़ गई, स्वागत द्वार टूट गए और मंडप क्षतिग्रस्त हो गए। इस नुकसान से गणेश मंडलों के सामने आर्थिक संकट खड़ा हो गया है। सार्वजनिक गणेश उत्सव मंडल के अध्यक्ष एडवोकेट मोती सिंह मोहता ने जिले के प्रथम मान्य गणपति बाराभाई गणेश मंडल का दौरा कर स्थिति का जायजा लिया और शासन प्रशासन से जिला आपातकालीन निधि के अंतर्गत आर्थिक सहायता देने की मांग की। उन्होंने कहा कि गणेश मंडल वर्गणी से उत्सव की व्यवस्था करते हैं, लेकिन इस तरह के नुकसान से उनकी तैयारियां बाधित हो रही हैं। सार्वजनिक गणेश उत्सव मंडल ने अनेक मंडलों का प्रत्यक्ष निरीक्षण कर उन्हें सहयोग का आश्वासन दिया और कुछ मंडलों को स्वयं आर्थिक सहायता भी प्रदान की। इस मौके पर मंडल अध्यक्ष एडवोकेट मोती सिंह मोहता के साथ महासचिव सिद्धार्थ शर्मा, सचिव मनीष हेवराले, संतोष पांडे, मनोज साहू, नीरज शाह, एडवोकेट यश मोहता और सुरेंद्र विस्पुते भी मौजूद रहे। भारत संवाद के लिए श्री संजय दास की खास रिपोर्ट। गणपती बाप्पा मोरया। आज गुरुवार दिनांक 28/8/2025 संध्याकाळी 5:30 वाजतापासून जवळपास 1.5 तास अकोला शहरामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटासह एक प्रकारे ढगफुटीसारखा पाऊस झाला। अगदी सिमेंटच्या रस्त्यावर 1.5-2 फूट पाणी होतं आणि त्या हवामानामुळे विजेच्या कडकडाटामुळे अनेक झाडे कोलमडून पडली। अकोल्यातल्या इलेक्ट्रिकच्या लाईना बंद झाल्या आणि गणपती मंडळाने जे वेगळे त्यांचे मंडप तयार केले होते, अनेक मंडपांना त्याच्यामुळे क्षती पोहोचलेली आहे। उमरी येथील मंडप तुटलेला आहे, हनुमान बस्तीतील मंडप पूर्ण तुटलेला आहे, भाटे क्लब येथील विप्र वाहिनीचा मंडप सुद्धा तुटलेला आहे, पोळा चौकातला मंडप तुटलेला आहे। बाराभाईचा जो मानाचा पहिला गणपती आहे त्यांनी सुद्धा स्वागत कमानी लावल्या होत्या, त्या कमानी सुद्धा तुटलेल्या आहेत। अनेक मंडपामध्ये पाणी गळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाने अगदी दानादान करून ठेवलेली आहे गणपती मंडळ या सणामध्ये। अशा परिस्थितीमध्ये मला वाटते की प्रत्येकाला काही ना काही शासन मदत करते आहे। प्रशासनाला मी विनंती करेल की जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मंडपांचा सर्वे करावा आणि पुन्हा पुलाची पाकळी आपातग्रस्त म्हणून या मंडपांना सुद्धा द्यावी, मंडळांना सुद्धा द्यावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये हा सण त्यांना मोठ्या उत्साहाने साजरा करता येईल। कारण की वर्गणी करून हे सर्व मंडप उभे केलेले आहेत, पुन्हा खर्च वाढणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक मंडळ हातभार झालेली आहेत। काही लोक त्यांना मदत करण्यासाठी तयार आहेत, तरी सुद्धा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जर मदत केली तर खूप चांगलं होईल आणि आपातकालीन निधीमध्ये ते मदत करू शकतात। गणपती बाप्पा मोरया।